हॅलो नमस्कार मित्रांनो, मी किरण सोनवणे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, किरण सोनवणे या चॅनलवर. आपल्या चॅनलचं कोट आहे, काय करायचं आहे आपल्याला? गप्पा मारायच्या. गप्पा पण कशाच्या? अभ्यासाच्या. गप्पा फक्त अभ्यासाच्या. आणि नेहमीसारखं टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्या पेन्शन घ्यायला. तुम्ही या माझ्यासोबत गप्पा मारायला. आज आपल्याला गप्पा मारायची आहे. आज आपण गप्पा मारण्यासाठी क्लास 7चं चॅप्टर घेतलेलं आहे. पहिलं क्लास चॅप्टर चालू आहे आपलं, फर्स्ट चॅप्टर आहे की नाही. आपण याच्या अगोदरचे व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये बघितले, पण आता याच्यानंतर जवळपास आपण जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करू. कारण बऱ्याच मुलांचं कॉमेंट आलं होतं की सर CBSE जर सिलेबस असला तरी तो आम्हाला मराठी शिकवला तरी आम्हाला जास्त कळतो, कारण भाषा ही खूप महत्त्वाची आहे ना. तर आपण क्लास 7चं चॅप्टर घेतलेलं आहे गप्पा मारायला. गप्पा पण अभ्यासाच्यामध्ये. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. खूप इंग्लिशमध्ये दिसतं खूप मोठं आहे, पण काही नाही, छोटं आहे. व्हॉट इज इकोसिस्टम असं विचारलेलं आहे. इकोसिस्टमला मराठीमध्ये परिसंस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर इकोसिस्टम म्हणजे काय असा प्रश्न आहे, आणि प्रश्नाची डेफिनेशन आहे. या इकोसिस्टममध्ये असलेले 2 घटक काढलेले मी. ठीक आहे, आता आपण सगळ्यात पहिले जो क्लास 7चा चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर चालू आहे आपला, आहे नाही. फर्स्ट चॅप्टरचं नाव आपल्या बुकचं नाव आवर इन्व्हायरमेंट आहे, आणि फर्स्ट चॅप्टरचं नाव इन्व्हायरमेंट आहे की नाही. तर या इन्व्हायरमेंटमध्ये आपण काय करू सध्या शिरलेलं आहे की नाही. आपण एंट्री केली इन्व्हायरमेंट चॅप्टरमध्ये, आणि इन्व्हायरमेंट चॅप्टरमध्येच एक नेक्स्ट पॅसेज आपला इन्व्हायरमेंट शिकल्यानंतर आपण इकोसिस्टम हा दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे इन्व्हायरमेंटमधला. ठीक आहे, इन्व्हायरमेंट बघायचं आपण, इन्व्हायरमेंटमधला इकोसिस्टम बघायचा आहे. त्यापूर्वी इकोसिस्टमच्या अगोदर आपल्या बुकमध्ये एक छोटी स्टोरी दिलेली आहे पहा, NCERTच्या बुकमध्ये. ती रवी, जेस्सी आणि हिराच्या संदर्भामध्ये आहे नाही. की ह्या गोष्टी, हा रवी हा काय असतो, कॅप्टन असतो क्लासचा, आणि जेस्सी आणि हिरा त्याच्या काय असतात, शाळेतली मुलं असतात क्लासमधले. आणि हे काय करतात, एका ठिकाणी NCC कॅम्पला जातात. एका ठिकाणी NCC कॅम्पला जातात. जसं आपल्याकडे जसं NCCचे कॅम्प लागतात आहे की नाही. तर मग तिथं जेस्सी आणि हिरा ही 2 स्टेटमधले, वेगवेगळ्या स्टेटमधले मुलं दाखवलेली त्यांनी. जेस्सी दाखवला आहे केरळचा, आणि हिरा दाखवलेला आहे जैसलमेरचा आहे की नाही. तर जो कॅम्प लावलेला आहे तिथं, त्या कॅम्पला असं वातावरण असतं की जेस्सी सांगतो की, जेस्सी म्हणते की माझ्या गावासारखं वातावरण आहे इथं कुठे आहे, तिथं मी कॅम्प लावलेला आहे शाळेवाल्यांनी. त्या कॅम्पच्या गावाचं वातावरण माझ्या गावासारखं आहे. तिथं खूप दवबिंदू साचलेले आहे, खूप मोठे नारळाचे झाडं आहे की नाही. ती म्हणती मला हे पाहून माझ्या गावची आठवण झाली. कोणाला? जेस्सीला. की माझ्या गावाकडे काय हिरवंगार गवत आहे, पूर्णचे पूर्ण काय असतात, दव साचलेला असतं गवतावर आहे नाही. कोकोनटचे ट्रीज असतात मोठाचे मोठाले आहे नाही. मग हिरा म्हणतो की अरे तुमच्या गावाकडे इतकं वातावरण खास आहे, आमच्या गावाकडं तर वेगळंच आहे. मग हिरा सांगतो, हिरा हा जैसलमेरमध्ये असतो. जैसलमेर हे राजस्थानमधलं शहर आहे, आणि एक्झॅक्टली जैसलमेर म्हणजे राजस्थानमधले, म्हणजे ते डेझर्टमधलं असणार आहे. ठीक, तो म्हणतो आमच्याकडे रेती आहे नाही, आमच्याकडे रेताळ वातावरण आहे, मोठमोठे झाडं नाही कोकोनटसारखे, केरळसारखे. आमच्याकडे पौर राहत नाही. पूर मीन्स पाण्याचे दवबिंदू जास्त पडत नाही, म्हणजे पाऊस पडत नाही आमच्याकडे जास्त. पाऊस पडत नाही, उंच उंच काय असत नाही, झाडंसुद्धा असत नाही. आमच्याकडे रेती सापडते, नंतर निवडुंग सापडतात आहे नाही, कॅक्टसची झाडं सापडतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रजाती, त्यांचं जे डिस्कशन चालू असतं. ठीक आहे, तर मग रवी मधातच सांगतो हिराला की तुमच्याकडे तर कॅमल पण सापडतात आहे की नाही. तर मग हिरा रिप्लाइड करतो त्याला, यस वी हॅव फाउंड ॲनिमल स्पीसीज ऑफ कॅमलसुद्धा सापडतात. पण केरळ इतकं हिरवगाळ, लश ग्रीन म्हणतो आपण त्याला, ग्रासलँड, तशी ग्रासलँड आपल्याकडं नाही. तर इथं 2 स्टेटचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. एक स्टोरीमध्ये 2 इकोसिस्टम समजून सांगितलेले आपल्याला. पहिली सांगितली राजस्थानची, तिथं पूर्णपणे डेझर्ट आहे. तिथं तुम्ही लिझार्ड पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे पाली वगैरेचे सरपटणारे प्राणी असतात. आणि जेस्सी ही केरळची, तर केरळ एकदम काय इकोटुरिझम आहे की नाही, पूर्ण ग्रासलँड आहे. ठीक आहे, त्याच्यातून 2 काय दाखवले त्यांनी आपल्याला, 2 वेगवेगळ्या इकोसिस्टम दाखवले. केरळ एका साईडला हिरवगाळ लश ग्रीन, पावसाचं पुरेचं प्रमाण असलेलं हिरवगार गाव केरळ स्टेट आहे की नाही, समुद्रकिनारा लाभलेलं. आणि दुसरी इकोसिस्टम दाखवली एकदम रेताळ, म्हणजे राजस्थानमधली. एकदम तिथं काय पूर्ण पाऊस पडत नाही, पूर्ण लिझार्ड्स आहे, उंच उंच झाडच नाही आहे की नाही. तर हिरवं लश ग्रासलँड नाही केरळसारखं. तर वेगवेगळे काय दाखवले त्यांनी, स्पेसीज दाखवले. तर रवी म्हणतो असं का असतं, आणि हे जर वेगवेगळे असेल प्राणी, सगळे ॲनिमल्स वेगवेगळ्या परिस्थितीनुसार जर तयार झाले, तर त्यांचा काही संबंध असतो का? तर तो संबंध असतो. ठीक आहे, रवी सांगतो हे सगळा संबंध असतो, तो कुठं असतो, इकोसिस्टममध्ये. आणि इथून चालू होतं आपलं इकोसिस्टम म्हणजे काय. तर इकोसिस्टम वाट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, ॲन म्हणजे इकोसिस्टम. इकोसिस्टम काय, त्याला मराठीत परिसंस्था असं म्हटलं जातं. बघा इथं डेफिनेशन काढलेली मी डायरेक्ट. बघा काही नाही, खूप मोठी डेफिनेशन दिसते इंग्लिशमध्ये, पण याच्या खरं मिनिंग हेच आहे छोट्या शॉर्टकटमध्ये, की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय करतात, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इकोसिस्टम म्हणतो. फक्त इंग्लिशमध्ये दिसतं काही नाही, छोटं आहे. फक्त लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग काय करतात, किंवा बायोटिक थिंग काय करतात, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात, आणि तिच्यातून काय करतात, लाईफला सस्टेन करतात. बस एवढंच मिनिंग. बघा इंग्लिशमध्ये काय, इकोसिस्टम इज अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
कम्युनिटी मीन्स समाज. मानव ही काय एक ऑर्गॅनिझम आहे, समजा ॲनिमल्स आहे. आपणही समाज कम्युनिटी करून राहतो. पहिले मानव एकदम आदिवासी भाग होता, एकदम सुरुवात होती मानवाची आणि आयसेज होतं तेव्हा मानव एकटा राहायचा, गुहेमध्ये शिकार करायचा आहे की नाही. पण त्याला शिकार करण्याचा एक त्याला काय व्हायचा, त्रास व्हायचा. मग त्याने काय केलं, कम्युनिटी सुरू केली आहे नाही. म्हणजे समाज करून तो राहायला लागला. आपण नाही, तुम्ही मी आपण सगळे कुठं राहतो, समाजात राहतो. तर मग आपल्या अवतीभोवती जे वातावरण असतं त्याची गणनाही आपण कशात करू शकतो, इकोसिस्टममध्ये करतो. म्हणजे बघा, कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग ते सिंगल स्पेसिस असो, अल्गी असो किंवा मग मल्टिपल स्पेसिसचं आपण ॲनिमल्स असो. ठीक आहे. बघा त्याचं काय म्हणणं आहे, इंटरॅक्टिंग विथ इच अदर. कोण इच अदरमध्ये कोण इंटरॅक्टिंग करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्टिंग विच अदर. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसुद्धा एकमेकांसोबत काय करतात, इंटरॅक्ट करतात म्हणजे आपण म्हणतो ते कॉन्व्हर्सेशन करतात. अँड देअर फिजिकल इन्व्हायरमेंट, आणि जे सजीव गोष्टी त्या एकमेकांसोबत इंटरॅक्ट करताच, कॉन्व्हर्सेशन करतातच. पण आपल्यासोबत म्हणजे मी स्वतः एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग मी काय करतो, माझ्यासोबत इंटरॅक्ट करतोच. कसं करतो, किंवा मी जेवण करतो, माझ्या आतमध्ये काही बॅक्टेरिया असतात, ते काय करतात, जेवण पचवायला मला मदत करतात आहे नाही. जसं आपण शेतात असतं बघा, सायंटिस्ट लोक असं म्हणतात की, मी तुम्हाला एक पिक्चरचं उदाहरण सांगतो, अवतार पिक्चरमधलं. अवतार पिक्चरमध्ये असं आहे बघा, ते एक झाड असतं बघा, ते झाड, त्याची जी रूट्स असतात ना, ते रूट्स एकमेकांसोबत कनेक्टेड असतात आहे नाही. ते रूट्स तुम्ही पिक्चर बघितला असेल चांगल्या प्रकारे कराल, कारण हे झाडांची मुळं एकमेकांसोबत काय करतात, संवाद साधत असतात. तुम्ही जर ॲग्रीचं बुक वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की जे प्लॅन्ट्स असतात, छोटे छोटे घ्या किंवा मोठाले घ्या, शेतातले काय होत नाही, आपले सोयाबीन वगैरे पेरलेले, तर ते मुळं असतात, ते एकमेकांसोबत काय करतात, टचअपमध्ये असतात, ते कॉन्टॅक्ट करतात एकमेकांसोबत आहे की नाही. तर आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात, इंटरॅक्ट करतात विथ अदर, इंटरॅक्ट स्वतःसोबत सुद्धा करतात, आणि त्याच्यासोबत फिजिकल इन्व्हायरमेंट म्हणजे त्याच्या भोवताली जे इन्व्हायरमेंट आहे त्याच्यासोबतसुद्धा काय करतात, ते इंटरॅक्ट करतात. आता माझं स्वतःचं उदाहरण घेतलं, मी काय आहे, एक ॲनिमल्स आहे, मी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आता माझ्या अवतीभोवती बघा, माझा एक बोर्ड आहे, माझ्याकडे मार्कर आहे की नाही. तर या गोष्टीला मी काय करतो, वापरतो माझ्या आयुष्यात. कशासाठी, माझी नीड फुलफिल करण्यासाठी. म्हणजे आपण साधं सरळ मराठीत घेतलं त्याचं असं म्हणता येईल आपल्याला की ज्या गोष्टीतून आपली निकड पूर्ण होते, आपली गरज पूर्ण होते आहे की नाही, त्या गोष्टीला मिळून आपण काय म्हणू शकतो, परिसंस्था म्हणू शकतो आपली. आता तिच्यामध्ये आपलं घरसुद्धा येईल, ठीक आहे, किंवा छोटं डबकंसुद्धा येईल, किंवा मोठं ओशनसुद्धा येऊ शकेल. बा फिजिकल इन्व्हायरमेंट म्हणजे नथिंग बट इट इज लाईक अ नॉन लिव्हिंग थिंग, लाईक एअर, वॉटर, सॉईल. ठीक आहे, मी खाली सांगितलं आहे तुम्हाला. बा इकोसिस्टम इज अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणकोणते, प्लॅन्ट्स. मी तुम्हाला प्लॅन्ट्स सांगितलं की प्लॅन्ट्स कसे इंटरॅक्ट करतात एकमेकांसोबत आहे नाही, की दोन प्लॅन्ट जर शेजारी असले, त्यांच्या मुळ्या काय करतात, एकमेकांसोबत बोलतात. आता ते बोलतात म्हणजे ते सायंटिफिकली प्रूफ आहे की ते झाडं काय करतात स्वतःसोबत. आपण जर त्यांना काय म्हणतो, लिव्हिंग थिंग्स म्हणतो. का लिव्हिंग थिंग्स म्हणतो प्लॅन्टनं, कारण यांची वाढ होते आहे की नाही. याला लिव्हिंग थिंग्स म्हटलं जातं, कारण हे एकमेकांसोबत बोलतात काही लँग्वेजचा वापर करत नाही ते. तर त्यांची जी मुळं असतात, ते मुळं काय करतात, त्यांच्यात काही मॅग्नेटिक फील्ड असतात किंवा जे काही त्यांचं काही हे असतात कनेक्शन, त्या कनेक्शन थ्रू काय करतात, ते मुळं एकमेकांसोबत बोलतात, म्हणजे ही माहितीचं देवाणघेवाण करतात. तुम्ही बघा, असं पण काही ठिकाणी म्हणलं जातं की काही झाडांना म्युझिक थेरपी दिली जाते. मी काही बुकमध्ये असं वाचलेलं आहे की झाडांनासुद्धा म्युझिक थेरपी दिल्या जाते. एका शेतकऱ्याने असा प्रयोग केलेला आहे एका ठिकाणी, की त्या शेतामध्ये डिझेल लावून त्यांनी काय दिलेलं होतं, पिकाला म्युझिक थेरपी दिली होती, आणि त्या म्युझिक थेरपीमुळे त्याला उत्पन्नातसुद्धा फरक पडलेला होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्लॅन्टसुद्धा एकमेकांसोबत काय करतात, इंटरॅक्ट करतात. नंतर ॲनिमल्स तर करतातच, त्याच्यात काही विषय नाही. आता मी किंवा इतरही काही समाजातले मानव असतात, ते काय करतात, देवाणघेवाणीसाठी एकमेकांना काय करावं लागतं, इंटरॅक्ट करावं लागतं. अँड मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतातच. ठीक आहे, कारण इंटरॅक्टिंगसुद्धा महत्त्वाची. इच अदर म्हणजे एकमेकांसोबत, देअर फिजिकल इन्व्हायरमेंट, त्यासोबत स्वतःसोबत ते इंटरॅक्ट करतातच. पण आपल्या भोवताली असणाऱ्या जे ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यामध्ये वॉटर एअर आहे, त्याच्यासोबतसुद्धा काय करतात, ते इंटरॅक्ट करतात. ठीक आहे. बघा, मग आता इंटरॅक्ट कसं केलं जातं, ॲनिमल्समधून मी जर समजा इंटरॅक्ट करायचं म्हटलं तर बघा, जर वातावरण थंड झालं तर मी काय करतो, स्वेटर घालतो, टोपी घालतो. म्हणजे मी काय करतो, वातावरणाच्या बदलाला काय करतो, रिस्पॉन्स देतो आहे की नाही. दुसरं बघा, प्लॅन्ट्स असतात. प्लॅन्ट्सला जर आपण जास्त पाणी दिलं, ड्रेनेज जास्त दिलं, तर शेतातलं पिकं काय करतात, केवळतात, जे पिवळी पडतात, येलो पडतात. म्हणजे ते प्लॅन्टसुद्धा काय करतं, त्याच्या फिजिकल इन्व्हायरमेंटला काय देतं, इंटरॅक्ट करतं. ठीक आहे. आणि ठीक आहे, तर मग आपण स्वतःच उदाहरण बघू, स्वतः आहे की नाही. आपणसुद्धा काय इकोसिस्टम आहे की नाही. इकोसिस्टममध्ये तुम्ही म्हणा सर, आपण कसं आपलं शरीर कसं काय इकोसिस्टम आहे, तर आपल्या याच्यातही हजारो प्रकारचे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. जसे पोटामध्ये आपल्याला जे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया आहे, जे की आपल्याला अन्न पचवायला मदत करतात आहे की नाही.
मग आपली बॉडीसुद्धा काय इकोसिस्टम आहे. आता फिश बघा, फिशची इकोसिस्टम पाण्यात आहे. फिशला जर आपण पाण्यात बाहेर काढलं ती जगणार आहे का? नाही, कारण तिची इकोसिस्टम पाण्यातच आहे. पाण्यातलाच ती श्वास काय करू शकते, घेऊ शकते, फिल्टर करू शकते. पण हवेतला श्वास लंग्समध्ये घेण्याची कॅपॅसिटी तिच्यामध्ये नाही. तिचं शरीर तसं बनलेलं नाही. पण मानव पाण्यात राहू शकत नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या इकोसिस्टममध्ये जो तो काय सेफ आहे. ठीक आहे, मी जर म्हटलं मी जमिनीवर कटाळलो, मी पाण्यात जाऊन राहील, तर जमणार नाही. किंवा फिशनं जर म्हणलं मी पोहू थकले, आता मी थोडा आराम करते बाहेर जाऊन, तर जमणार आहे का? नाही, कारण ज्या त्या इकोसिस्टममध्ये तो प्राणी काय असतो, ॲनिमल सुखी असतो. ठीक आहे बघा. आता तर फिजिकल एन्व्हायरमेंट, आता जे इकोसिस्टम आहे, इकोसिस्टमचे 2 घटक दिलेले इथं, बायोटिक आणि अबायोटिक. आता प्लांट्स, ॲनिमल, फंगी, मायक्रो ऑर्गॅनिझम हे बायोटिक घटक आहे. याला लिव्हिंग थिंग्ससुद्धा म्हटलं जातं, सजीव गोष्टी म्हटल्या जातात मराठीत. प्लांट्स मी सांगितलं तुम्हाला कसे इंटरॅक्ट करतात. नंतर ॲनिमल्ससुद्धा इंटरॅक्ट करतात त्याच्यामध्ये, आहे नाही. आणि फंगी मायक्रो ऑर्गॅनिझम या दोघांचं काय काम आहे, डिकम्पोजर येते. आणि जसं प्लांट आहे काय प्रोड्युसर आहे नाही, तसे फंगी मायक्रो ऑर्गॅनिझम काय डिकम्पोजर आहे. मग याच्यामध्ये इकोसिस्टममध्ये एक परत बघा, एक चेन आहे याच्यामध्ये काय होतं, एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आपण जर बघा, आपण म्हटलं प्लॅन्टचं उदाहरण घेतलं आणि इथला जर एअर घेतला किंवा वॉटर घेतलं किंवा सनलाईट घेतलं, तर प्लॅन्ट्स काय करतं, इंटरॅक्ट करतं स्वतःसोबत तर करतंच, पण फिजिकल एन्व्हायरमेंटसोबत कसं करतं माहिती आहे. प्लॅन्ट्स काय करतं, सनलाईटला काय करतं स्वतःकडे. तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस होण्यासाठी प्लॅन्टला काय लागतं, सनलाईट लागते. आणि सनलाईटच्या सहाऱ्याने काय करतं, ते प्लॅन्ट्स फूड तयार करते त्याचं, आहे नाही. फूड तयार करतं आणि ते काय करतं, त्याची जी सनलाईटची एनर्जी आहे ते स्वतःमध्ये फ्रूटमध्ये सामावून ठेवतं. जे एक्सेस फूड आहे ते फ्रूटमध्ये टाकतं आणि फ्रूट काय करतो, आपण खातो. म्हणजे ती सनलाईटची एनर्जी कुठं ट्रान्सफर झाली, प्लॅन्टमध्ये. आणि प्लॅन्टमधून ती कुठं झाली, आपल्याकडे झाली. किंवा आपण उदाहरण घ्या ॲनिमल्समध्ये, गोट्सचं घ्या, बकरी. प्लॅन्ट्स, छोटे प्लॅन्ट्स असतात, सनलाईटवर काय करतात, स्वतःचं फीड बनवतात, अन्न बनवतात. नंतर प्लॅन्ट्स काय करते, बकरी खाते. म्हणजे बकरी काय करते, म्हणजे प्लॅन्ट्समधली एनर्जी कुठं गेली, बकरीमध्ये गेली. नंतर बकरीला कोण खातं, समजा वाघ, सिंह असे प्राणी असतात, हिंस्र श्वापद, ते त्यांना खातात. म्हणजे ती एनर्जी कुठे गेली, परत त्या प्राण्यात गेली. नंतर ते प्राणी काही काळानंतर एक्सपायर झाल्यानंतर काय करतात, हे फंगी मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, त्यांच्या बॉडीला काय करतात, डिकम्पोज करतात. आणि परत ती एनर्जी कुठं रिलीज होते, परत नेचरमध्ये रिलीज होते, आहे नाही. परत प्लॅन्ट्स, आपण जर सॉईलचं उदाहरण घेतलं, सॉईल, तर प्लॅन्ट्स काय करतात, सॉईलमधून काय करतात, न्यूट्रिशन काय करतात, अपटेक करतात आणि स्वतःचं फूड चांगल्या प्रकारे बनवतात, आहे की नाही. म्हणजे न्यूट्रिशनसुद्धा काय आहे, अबायोटिक घटक आहे. पण प्लॅन्ट्स काय बायोटिक घटक आहे. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक घटक काय करतात, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात आणि त्याच्यातून काय तयार होते, इकोसिस्टम तयार होते. ठीक आहे. एअरचं उदाहरण घ्या. एअर हे काय अबायोटिक घटक आहे. मी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मी बायोटिक घटक आहे. पण मी जर समजा हवाच नाही घेतली किंवा ऑक्सिजन इंटेकच नाही केला, तर मी जगू शकणार आहे का? नाही. मला ह्या ॲटमॉसफिअरसोबत काय करावं लागणार आहे, इंटरॅक्ट करावं लागणार आहे. म्हणजे जर ॲटमॉसफिअर नसलं तर मी राहणार नाही. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक घटक हे ते महत्त्वाचे आहे. कशासाठी, तर इकोसिस्टमसाठी. आता इकोसिस्टमचं काय काम आहे, की जीवनाला काय करणे, जीवनाला चालू ठेवणे. सस्टेन लाईफ म्हणतात त्याला. काय म्हणतात, सस्टेन लाईफ. याच्यातली एकही जर गोष्ट कमी जास्त झाली तर लाईफ सस्टेन होणार नाही. याच्यातलं तुम्हाला सर मायक्रो ऑर्गॅनिझम, फंगी तर काय आपल्याला हार्मफुल आहे, आपल्याला काही चांगलं नाही. पण यांचं कार्य ज्या त्या जागेवर चांगलं आहे, यांचा रोल चांगला आहे. कसा, की डिकम्पोजरचं काम करतात. प्राणी किंवा मानव गाडला किंवा एखाद्या झाडात पालापाचोळा पडला तर याला डिकम्पोज करण्याचं काम कोण करतं, फंगी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. यांच्यामुळं सॉईलची काय सुधारती, फर्टिलिटी सुधारते. आणि फर्टिलिटी सुधारल्यामुळे त्याच्यात चांगल्या प्रकारचे काय येतात, प्लॅन्ट्स येतात. म्हणजे चांगल्या प्रकारचे प्लॅन्ट्स आल्यानंतर त्याच्यापासून फ्रूट भेटतं आपल्याला, आहे नाही. मग त्या फ्रूटपासून आपण काय करू शकतो, आपली भूक भागवू शकतो. ॲनिमल्स पाण्याशिवाय राहू शकत नाही. राहू शकतो का? नाही. म्हणून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि हे नॉन लिव्हिंग थिंग्स या दोन्ही काय करतात, स्वतःसोबत इंटरॅक्ट करतात. सनलाईटचं उदाहरण बघितलं आपण फोटोसिंथेसिसमध्ये. न्यूट्रियंट्सचं पण उदाहरण बघितलं आपण, नाही. प्लॅन्ट काय करतं, मातीमधून न्यूट्रियंट अपटेक करतं, हे की नाही. आणि सॉईल तर सगळ्याला माहिती आहे. सॉईलमध्येच प्लॅन्ट काय होतं, उगवतं. म्हणजे आपण डिपेंड कशावर आहे, इनडायरेक्टली. आपण जरी बायोटिक घटक असलो तरी आपण जगण्यासाठी अबायोटिक घटक व घटकावर काय डिपेंड आहे ना. हे इंटरडिपेंडंट असतात स्वतःसोबत. याच्यातला एकही घटक जर नाही झालं, सनलाईट नाहीसं झालं तर वरचं कोणी जगू शकणार नाही. सनलाईट नाहीसं झालं, प्लॅन्ट्स फोटोसिंथेसिस करणार नाही, प्लॅन्ट्स खलास होणार. प्लॅन्ट्स खलास झाला म्हणजे आपली खायप्याचे वांदे होणार, फूड्स नसणार. फूड्स नसले म्हणजे आपण डेड होणार. मानवजात नष्ट होणार. मग इकोसिस्टम काय होणार, खलास होणार इकोसिस्टम, आहे की नाही.
दुसरं आहे फंगी आणि मायक्रो, हे जरी दिसायला छोटे वाटत असले तरी डिकम्पोजर म्हणून मोठाले कामं करतात. ठीक आहे. तर आजच्या पुरतं इतकं भरपूर झालं. बघितलं आपण क्लास 7चं एक रवी जेस्सी आणि हिराची काय बघितली आपण स्टोरी बघितली. त्यामध्ये राजस्थान आणि केरळ हे दोन इकोसिस्टम दिलेले. राजस्थानमध्ये काय डेझर्ट आहे, केरळमध्ये काय लश ग्रीन ग्रासलँड आहे. राजस्थानमधले कॅमलचं उदाहरण दिलेलं आहे, तर केरळामध्ये कोकोनटचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. प्लॅन्टच्या बाबतीत जैसलमेरमध्ये आपण काय करतो की ते निवडुंग कॅक्टस वगैरे बघतो आहे की नाही. आणि इथं व्हॉट इज इकोसिस्टम बघितले आपण आहे. हे इकोसिस्टम इथं 2 इकोसिस्टम दिलेले आहे, केरळचे आणि राजस्थानचे. ठीक आहे. तर ही कम्युनिटी लिव्हिंग आहे सगळ्या ऑर्गॅनिझमची, म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम काय करतात, सोबत राहतात. मग त्यातले काही स्वतःसोबत इंटरॅक्ट करतात किंवा काही काय करतात अबयोटिक घटकासोबतसुद्धा इंटरॅक्ट केल्या जातं. मग ही इकोसिस्टम कुठेही असू शकते, एखाद्या दगडाखाली असू शकते, तिथं बारीक बारीक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, सॉईल असते, वॉटरचंही प्रमाण असतं नाही नाही. ठीक आहे. तर आजच्या पुरतं इतकं भरपूर झालं. ठीक आहे. पुन्हा हे सगळं स्टॉप करून तुम्हाला लिहून घ्यायचं व्हिडिओ पॉज करून. पुन्हा भेटू नवा व्हिडिओ नवा विषय. तोपर्यंत टू बी कंटिन्यू.